आणि ज्या प्रकरणावरनं हे सगळं राजकारण सुरू झालेलं आहे ते प्रकरण नेमकं काय आहे आणि हत्याकांड कसं घडलं होतं पाहूया या रिपोर्टमधनं। आधी नग्न करून बनवला व्हिडिओ, मग अपहरण करून संपवलं। 2 वर्षांपूर्वीच्या हत्येचा पोलिसांकडून छडा, अपहरण करून हत्या करणारे आरोपी जेरबंद। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या चेंदवण गावात एका तरुणाचं अपहरण करून हत्या करण्यात आली। पैशाच्या कारणावरून सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर याची हत्या करण्यात आली। अपहरण करून तरुणाला नग्न करून मारतानाचा व्हिडिओ समोर आला। या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे आणि कोर्टाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे। सिद्धिविनायक संशयित आरोपी सिद्धेश शिरसाटकडे कामाला होता। त्याने काही पैसे उसने घेतले होते, मात्र हे पैसे परत न दिल्यामुळे सिद्धिविनायकला कामावरती मारहाण होत होती। मारहाणीला कंटाळून त्याने काम सोडलं। 2023 मध्ये संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट आणि त्याच्या 3 सहकाऱ्यांनी त्याच्या राहत्या घरातून त्याचं अपहरण केलं। अपहरण करून त्याला मारहाण केली आणि मारहाणीत त्याने जीव गमावला। सिद्धेश शिरसाट आणि त्याच्याकडचे कामदार ते घेतात आणि पको एक धरून पाच माणसांनी तेका घेऊन 4 माणसांनी घेऊन गेले गाडीत घालून। आता तेने कोणी तेका मारलो असत तेका फाशीची शिक्षा मिळावी अशी आमची इच्छा असा। सदर आरोपींनी या युवकाला अपहृत युवकाला कोडालमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। नंतर या आरोपींनी कट रचून त्याचा प्रेत सातारा येथील एक स्मशानभूमीमध्ये जाळला आणि त्याचे जे काही रिमेन्स होते ते एक तेरेखोल नदीमध्ये प्रवाहित केले। असा कट रचून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। संशयित आरोपी सिद्धेश शिरसाटवरती राजकीय वरदहस्त आहे असा आरोप केला जातोय। हा जो मूळ आरोपी आहे सिद्धेश शिरसाट, याच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत। हा राजकीय शिंदे गटाचा राजकीय पदाधिकारी आहे इथला आणि त्याच्यामुळेच हे प्रकरण दाबून राहिलं होतं असं की काय असं कुठेतरी शंका येते। त्याच्यामुळे ह्या प्रकरणामध्ये पोलिसांनी अजून सखोल चौकशी करून याच्यावर राजकीय दबाव जर असेल तर आता पोलिसांनी फक्त गुन्हा नोंद करून आरोपी हस्तगत केले आणि हा गुन्हा सिद्ध होण्यासाठी पण पोलिसांनी पूर्णपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे। 2 वर्षांमध्ये अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला सोबत घेऊन अनेक कार्यक्रम सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांनी, सत्ताधारी पक्षातल्या आता सत्ता असलेल्या आमदार खासदारांनी केलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये 2 वर्षांमध्ये कोणाचा पोलिसांवर दबाव होता, 2 वर्षांमध्ये पोलिसांनी कोणाकोणाला मागे घातले याचा सुद्धा तपास झाला पाहिजे। मृत सिद्धिविनायक मूकबधीर मावशी सोबत राहत होता। आर्थिक परिस्थिती हालाकीची होती, त्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देत न्याय द्यावा अशी मागणी केली जाते। प्रसाद पाताडे, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग। आणि यानंतर बातमी कोकणातनं आहे। कोकणात एका प्रकरणामुळे सध्या राजकारण चांगलंच तापलंय आणि हे प्रकरण एका हत्येचं प्रकरण आहे। कुडाळमध्ये 2 वर्षांपूर्वी सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकरची हत्या झाली। या हत्येनंतर आता वातावरण तापू लागलंय। माजी आमदार वैभव नाईकांनी टीका करत बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था ही भयावह असल्याचं म्हटलं। 22,000साठी सिद्धिविनायक बिडवलकरांना नग्न करत अमानुष पद्धतीनं मारहाण करून त्यांचा खून करणाऱ्या सिद्धेश शिरसाटचा आका नेमका कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। सत्ताधारी आमदार आणि राजकीय दृष्ट्या बड्या नेत्यांचा 2 वर्ष पोलिसांच्या तपास कामावरती दबाव असल्याचा आरोपही वैभव नाईक करतात। या आरोपांनंतर आता राजकारण तापण्याची दाट शक्यता आहे। हत्या 2 वर्षापूर्वी केली होती आणि त्याच दरम्यान जे मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि कालच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये 2 वर्षामध्ये हा खून पचला पाहिजे म्हणून तो तिथले स्थानिक आमदार सध्याचे निलेश राणे यांच्याबरोबर कार्यरत होता, आज पण कार्यरत होता आणि त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। आपल्याला माहिती असेल की माझी अशी मागणी आहे की त्यांनी हा बिडवलकरला च्या हत्येतील हा सिद्धेश शिरसाट आणि त्याच्यावर असलेले सहकार्य वाचवण्यासाठी ह्यांनी कोणाकोणाला फोन केले याची माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे। ही जर आता उकरायचं म्हटलं तर अगदी खूप टोकापर्यंत जातील। अनेकांचे हातपाय तोडलेले आहेत, अनेकांना गोळ्या घातलेल्या आहेत। श्रीधर नाईकचा खून कोणी केला? श्रीधर नाईक हे तेव्हा सिंधुदुर्ग काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि आमचे वैभव नाईक जे आहेत त्यांचे सख्खे काका। या सगळ्या खुनाची फार मोठी परंपरा आहे। जशी बीडमध्ये अचानक या सगळ्या खुनांना वाचा फुटली, एक संतोष देशमुखचा खून पचला नाही आणि सर्व खून समोर आले। सिंधुदुर्गात त्याच पद्धतीनं होऊ शकतं।
हा जो आरोपी आहे सिद्धेश शिरसाट, जेव्हा ही मर्डर केस घडली, जेव्हा ही 2 वर्षापूर्वीपासून ही केस पेपरामध्ये येते, तर 2 वर्षापूर्वी सिद्धेश शिरसाट तो उबाटामध्येच होता, वैभव नाईकांबरोबरच होता. उलट वैभव नाईकांनी सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे. पोलिसांनी डायरेक्ट वैभव नाईकांनाच इंट्रॉगेशनमध्ये घेऊन त्यांनाच विचारलं पाहिजे, तुम्हाला तुमच्याबरोबर असणारा माणूस, तुमच्या आश्रयाखाली असणारा माणूस, तुम्हाला त्याचे सगळे धंदे माहिती, तुम्हाला ते सगळे व्यापार माहिती, तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत, ते आता मी जेव्हा पत्रकार परिषद घेईन तेव्हा ते सगळे खुलासे करीनच. पुढची बातमी नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसंदर्भातली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ज्यामुळे गदारोळ झाला, ज्या पंचांनी शिवराज राक्षेला चितपट नसतानाही तो चितपट असल्याचं सांगत पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं, त्या कुस्ती पंचावरतीच आता निलंबनाची कारवाई झाली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत चुकीचा निर्णय दिल्याचा ठपका ठेवत आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितेश काबलिये यांच्यावरती निलंबनाची कारवाई होती आहे. महाराष्ट्र केसरीत पंचाचा तो निर्णय चूकच. शिवराज राक्षे चितपट झालाच नव्हता. अहवालात पंच नितेश काबलियांवर ठपका. काबलियांचे 3 वर्षांसाठी निलंबन. 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची ही उपांत्य फेरीतील कुस्ती. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झालेला हा सामना चांगलाच वादग्रस्त ठरला आणि राज्यभरात यावरून गदारोळ झाला. या वादाचं कारण ठरलं कुस्ती पंच नितेश काबलिये यांनी दिलेला हा निर्णय. नितेश काबलिये यांनी शिवराज राक्षेला चितपट झाल्याचा निर्णय दिला, त्यावरून मोठा वाद झाला होता. यावेळी राक्षेनं मैदानावरच राडा घालत पंचांना मारहाण केली होती. या प्रकारानंतर शिवराज राक्षेवर कारवाईही झाली. पण या प्रकरणानं आता वेगळंच वळण घेतलंय, कारण मोहोळ आणि राक्षे यांच्यात झालेल्या उपांत्य कुस्तीत चुकीचा निर्णय दिल्याचा ठपका ठेवत कुस्ती पंच नितेश काबलिये यांचं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेनं 3 वर्षांसाठी निलंबन केलंय. निलेश काबलिया हा जो त्या ठिकाणी पंच होता, त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवला म्हणून त्यांना 3 वर्षासाठी आपण निलंबित केलं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं. आणि पुन्हा 7 दिवसाची त्यांना वेळ दिली का 7 दिवसात तुम्ही आपला अहवाल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे सादर करावा, जेणेकरून कुस्तीगीरावर अन्याय होऊ नये आणि पंचावरही अन्याय होऊ नये. दरम्यान आता शिवराज राक्षेवरील निलंबनाची कारवाई ही मागे घेतली जाण्याची शक्यता आहे. तसं आश्वासनच महाराष्ट्र केसरीचे आयोजक संदीप भोंडवे यांनी दिलंय. महाराष्ट्र कुस्ती संघाच्या कोर्टाने निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये नितेश काबलेवरती बंदी घालण्यात आली. बरं, एक प्रश्न असा आहे की आता रोहनची कारवाई मागे घेणार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची कार्यकारिणीच्या निर्णयामध्ये जर बहुमताने निर्णय झाला तर 100% कारवाई मागे घेतली जाईल, परंतु कुस्तीगीर संघाच्या निर्णयामध्ये त्याचं महत्व आहे. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या या कारवाईनंतरही कुस्तीप्रेमींचा रोष कमी झालेला नाही. ज्या पंचांच्या निर्णयानं शिवराज राक्षेच्या आयुष्याचं नुकसान केलं, तो निर्णय 5ही पंचांनी मिळून घेतल्यानं सर्वांनाच निलंबित करण्याची मागणी केली जातीये. रेफरी असतात, मॅच चेअरमन असतो, जज असतो, ज्युरी अपील असतो, त्याच्यात 2 माणसं असतात, म्हणजे एकूण 5 जण त्या कुस्तीवर नियंत्रण करतात. मग एकाच पंचाला तुम्ही दोषी का ठरता? मग त्या 4 जणांना का माफ केलं तुम्ही? त्यांना पण 5-5 वर्षासाठी बंदी घातली पाहिजे. बरं, बंदी घालून हा प्रश्न मिटणार नाही ना. त्या पोराला न्याय मिळणार आहे का? आता नाही मिळणार. टाईम निघून गेला. त्याचं त्या मुलाला आता कमीत महाराष्ट्रात क्लास 1ची पोस्ट मिळाली असती. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेनं पंचाचा निर्णय चुकीचा ठरवल्यानंतर महाराष्ट्र केसरी संदर्भात काही सवाल उपस्थित होत आहेत. पंच नितेश काबलिये यांचा निर्णय चुकीचा, तर मग सामना रद्द ठरवला जाईल का? पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांना दिलेली महाराष्ट्र केसरीची गदा परत घेणार का? 67व्या महाराष्ट्र केसरीसाठी नव्यानं कुस्ती होईल का? शिवराज राक्षेचं झालेलं नुकसान आता कसं भरून निघणार? कुस्तीच्या आखाड्यातील राजकीय हस्तक्षेप थांबवण्यासाठी प्रयत्न होतील?
मी पण तेव्हा पण होकार दिला होता. आता पण माझी तयारी आहे पूर्ण कधी पण, आणि इथून पुढे भरपूर वेळा कुस्ती पण येऊ शकते. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही दरवर्षी होत असते. माझी तयारी भरपूर तयारी आहे, कारण का भरपूर प्रॅक्टिस पण केलेली आहे आणि कुस्ती करायला तयार आहे मी परत. शिवराज बरोबर जरी असली तरी काय हरकत नाही. महेंद्र, शिवराज कोणी असले. हो, आता कुस्तीच करायची सर, खेळाडू आहे एक, त्यात आपण नाही म्हणून तर चालणार नाही. माझी भरपूर तयारी आहे. 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ झाला होता. सुरुवातीला त्या गोंधळात शिवराज राक्षेला दोषी धरण्यात आलेलं, पण आता विलास कथुरे यांच्या चौकशी अहवालात आंतरराष्ट्रीय पंच नितेश काबलिये यांच्यावरच ठपका ठेवण्यात आल्यानं पुढे नेमकं काय घडतं? महाराष्ट्र केसरीची ही कुस्ती नव्यानं घेतली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.